बरं आज जरा निवांत होतो, मला जरा फिरून यावं. जाऊ की मग. वहिनीला बी घे ना. तिला कशाला मध्येच बुन 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 बुन. अरे तुझी जोडी माझी जोडी, आपण चांगलं मस्त फिरून येऊ, आहे का नाही? एक काम कर, तुम्ही दोघं चला, मी तुम्हाला सोबत चलतो. चहा घ्या भाऊजी. ताई घ्या चहा. वहिनी मी बरी, तुम्ही कशा आहेत? एकदम चहा घ्या. आले गेले हे करीत आवाज दिला येता येत नाही का? अहो पण आता पाहुणे आलेत म्हणले चहा नको का त्यांना? अरे पण मी बघतो ना त्यांना लागतंय का नाही, आवाज देईन ना तुला. हे असं आहे तुमचं, तुम्ही ना प्रत्येक गोष्टीत नुसतं चिडचिडच करत राहा. कामाचं ताण नाही, इथं काढायची काही गरज आहे का तुम्हाला? तू काय इडी बिडी काय? माझा कामात ताण चालू, मी काय इकडे तुला बोली काय? हे असंच असते तुमचं, कोणती पण गोष्ट झाली ना की ते येऊन राग काढायचा. अहो तुम्ही नाही बोलले, माझ्या संग सांगितलं नाही मला, तर मला कसं कळणार तुम्हाला कसलं ताण आहे कसलं नाही? हे बाई तू नको ना माझ्या डोक्याला बोन करू. एक तर कामाचा ताण तिकडे यागळा, तुझा ताण इकडे यागळा. मी काय तुला बारीक बारीक गोष्टी सांगत बसतो का इथं सगळ्यासमोर? अहो तसं नाही, मला फक्त हेच म्हणायचं की तुम्ही सांगितलं नाही तर मला कळणार कसं ना? काय करू तुला सांगून मी? तुम्हाला सांगणार आहे का काय करायचं काय नाही ते? तुला आहे का तेवढी अक्कल? हा तू जा बरं, तू नको बुनबुन करू मला, जा. हे जरा शांत हो. वहिनी तुम्ही जावा आतमध्ये, वहिनीला मदत करू लाग का? ते चहा घेऊन जा. सगळा दिवस खराब केलाय बाईनी. अरे पण कशाला एवढी चिडचिड करतो? मग काय करू? बरं डोकं शांत ठेव. बरं चल कुठं? जरा फिरून येऊ आपण बाहेर. नको बाबा, बसू दे घरात गप. अरे चल रे चल चल, तेवढा तुझा राग शांत होईल. चल. अरे जरा समजून घ्यायचं त्यांना बी, प्रत्येक गोष्टीला चिडचिड नाही करायची. चिडू नको तर काय करू? एक तर कामाचा ताण यागळा, ह्या बाईचा ताण यागळा. घरी आला का नुसती भुनभुन 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 करत राहते. कामाचा ताण कामावरच ठेवायचा, घरी का आणायचा बरं तो ताण? अरे मग काय करायचं? मग तिथं काम नाही केलं का मग तिथले साहेब लोक बोलतात, म्हणून त्याचा विचार करत घरी यावा लागतो. मग तिकडला राग इकडे काढायचा का घरी? अरे त्या वहिनीला काय वाटत असेल? अरे राग नाही काढत मी, ते मी घरी आलो का नाही तर मी टेन्शन मध्ये असतो, आणि ही नुसती विषय काढते, मग मी बडबड करतो तिला. अरे हा बघ, तुझ्या ती संग प्रेमाने नाही बोलला, तिला समजून नाही घेतलं, मग तिची बी चिडचिडच होणार ना. अरे प्रेमानं बोलायला टाइमच नाही माझ्याकडं. आणि तसं पण मी तुला काय पैसे लागलं काय लागलं की देतोयच की. मग तू मग पैशा पाणी सगळं देशील रे. अरे तिला तुझ्या प्रेमाची गरज आहे, तू चार शब्द गोड बोलशील याची गरज आहे तिला. हां, आणि प्रत्येक गोष्टीला तू नुसतं टोचून टाचून बोलल्यावर त्यांना तरी कसं वाटत असेल? अरे काय गोष्टी समजून घे. हा बघ, तुझी अडचण काय आहे, तिची अडचण काय आहे, एकमेकांना सांगितल्याशिवाय थोडी होणार आहे. संवाद वाढवा, वाद नाही. नाही बरोबर आहे तू म्हणतो ते, टाइम पण भेटत नाही रे कधी कधी. टाइम काढावा लागतो. आता मी मस्त काम करतो ना, मी देतो की नाही माझ्या बायकोला वेळ? बरोबर. हां, अरे आयुष्य एकदाच लय सुंदर आहे, हसत खेळत जागा त्याला. नाही, बरोबर आहे तू म्हणला, तू म्हणतो ते प्रत्येक गोष्टीत दम आहे. मी आजपासून थोडा जरा बदलायचा प्रयत्न करतो, आणि मी कामाची गोष्ट कामावरच ठेवत जाईन, आणि घरी आल्यावर तिच्याशी निवांत बोलत जाईन. कळलं का? लय टेन्शन घ्यायचं नाही. चल चल. काजल झाली का? मग माफ कर मला, मी तुला अक्षयसमोर असं बोलायला नव्हतं लागत, चुकलं माझं. पण आता इथून पुढे असं नाही करणार, आणि काय माझ्या कामाचा ताण असेल ना ते मी फक्त कामावर सोडून येत जाईन, आणि घरी आलो का तुला सगळा माझा वेळ देत जाईन. मग तुला माझ्याशी काय बोलायचंय ते बोल, फक्त असं माझ्यासोबत तोंड पाडून बसू नको, माझ्यावर अशी रुसू नको. अहो तसं नाही हो, मला तुमचा राग नाही आलेला, आणि खरं तर माझं चुकलंय. नाही, चुकलं तुझं नाही, चुकलं माझं. मला तुझं प्रेम दिसत नव्हतं, तुझी काळजी दिसत नव्हती. मी फक्त तुझ्यावर रागायचो, चिडवायचो, पण तू सगळं निमूटपणे सहन करत होती. पण मी आता असं नाही करणार. अहो तसं काही नाहीये, नवरा बायको तेवढं तर चालायचंच. कसं आहे, तुम्हाला समजून घ्यायला मी कमी पडले, त्याच्यामुळं कदाचित आपल्यात वाद होत असतील. नाही, तू उलट मला चांगलं समजून घेती, समजून घ्यायला मी कमी पडलो, हे मी विसरलो होतो. कारण नात्यातला दुरावा न बोलता वाढतो, जर आपण बोललो तर नातं अजून फुलतं.
तुम्हाला कळलं ना, हेच लय मोठी गोष्ट आहे बघा. अहो तेच तर तुम्हाला सांगत येत होते मी, की तुम्हाला काय जर असेल ना तर मला सांगत जा. तुमचा सगळा ताण निघून जाईल. बोलल्याशिवाय ताण जाणार आहे का? बरोबर. आणि इनमिन घरात आपण 2 माणसं, कोण बोलणार आपल्या संग? एक ह्या भिंतीला तोंड करून बसणार, एक त्या भिंतीला तोंड करून बसणार. कसं व्हायचं सांगा बरं? नाही पण आता असं नाही करणार. खरं सांग, मी खरंच असं नाही करणार. जाऊ द्या. तुम्हाला तुमची चूक कळली ना, हेच लय बघा माझ्यासाठी. आणि तुम्ही ना काय मनाला वाईट वाटून घेऊ. मला काही वाईट बीट नाही वाटलं बघा. पण अक्षय भाऊजींचंच वाईट वाटलं. त्यांना कसं वाटलं असं? अगं नाही, उलट त्यानेच मला हे सगळं समजून सांगितलं. त्यांनी माझे डोळे उघडले. खरं सांगतो, मित्र असावा ना आता अक्षयासारखा. आणि जोडी असावी तर आपल्यासारखी. बरं उठा, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी काहीतरी बनवते तुम्हाला खायला. चालतंय, आलो फ्रेश. हा. बस. आहे ना सचिन, हा तू लक्ष घातल्यापासून मंदिराचं काम एकदम मस्त चाललंय. आणि मग काम उलट वेळेतच व्हायला पाहिजे. अरे त्या लोकांना आपण आगाऊ पैसे दिलेत हा, आणि तरी त्यांना सांगितलं होतं मी इथं नाही असं ठेवू नका कण वाळूच. तर काय पण थंडी लय वाढली नाही का आज? तुझं एक काही वेगळंच चालू असतंय. अरे बाबा थंडी पडली, आता गारठा आहे, हिवाळा चालू झालाय, थंडी वाढणारच ना. नाही बरोबर आहे. बाकी घरी व्यवस्थित चाललंय ना? घरी काय आपलं चालू आहे नेहमीच काम. आता थंडी पडली, गहू पेरायचा आहे, हरभरा पेरायचा आहे. अरे सचिन, एक गोष्ट आहे का नाही तुला सांगायची होती, पण लय दिवस झालं रे, कसं सांगू ते कळत नाही. सांग ना. का तू काय माझी बायको आहे का लाजायला लागलाय? काय तुझं पर्याय आहे ना, असं 10 तास लावशील ऊ करायला? नाही सांगून टाकायचं पटकन. सांगतो, पण काय आहे, माझं तुझ्या सचिन चल बरं तिकडं. काय झालं? अरे ते आपण विसर नव्हतो दिलं ते जमिनीचा व्यवहार. हा. तो आता म्हणतो जमीन द्यायची नाही. असं कुठं असतंय काय? सदू भाऊचं मला हेच पटत नाही बरं का. अरे ह्याच्यामुळे ह्याच्या व्यवहारातच पाडणार नव्हतं मी. मग ही सर घेतलाय त्या लोकांकडनं, त्यांना शब्द दिलाय, आणि आता पलटून जमतंय का? तू चल बरं त्याला सांग बरं, तेवढं उघड डोक्याला कलई नको ती. हे ना शब्दाला बदलणारे लोक मला अजिबात नाही आवडत. बघतोच एकदा. चल तू. काय एक एक आहे ना हे. चल लवकर. बरं झालं बाबा, एवढं तापलं होतं आणि त्याच्यात मी जर माझं बोललो असतो तर यांनी मला वड्यातच मारून टाकला असतं. बघू नंतर बोलू बाबा, आता नाही जमत मला. सुनील, काय झालं? तू दादाला भेटायला गेलतास ना? बोललास तू दादाशी? काय बोलला दादा? अगं मी गेलतो त्याला भेटायला संगीता. मग मी विषय काढणार पण माझी जीभच रेटली नाही, आणि इकडचं तिकडचंच बोलत बसलो मी. तेवढा तो अक्षय आला. तू म्हणला गावात काहीतरी मॅटर झालाय आणि आपल्याला जायला लागेल. तेव्हा तू एवढा तापला, मला वाटलं बाबा मला आता मी जर हा विषय काढला तो ह्यो आपला काय विषय होऊन देणार नाही पुढं. मग मी काहीच बोललो नाही. मग आता काय करावं मला तेच कळाना. बोलायचंच ना तू दादाशी. अगं पण कसं बोलणार, मला बोलताच येणार त्याच्याशी. मी नाही बोलू, तू तरी बोलायचंच ना. मी? अरे तुला तर माहिती आहे ना दादाचा स्वभाव किती तापट आहे. तू स्वतः बघितलंयस आता सुद्धा. आणि मी कसं बोलणार त्याला? मला तर काय बोलू काहीच कळाना झाले आता. तू बघ ना बोलून एकदा परत. अरे मी कसं बोलणार? मला भीती वाटते रे दादाची. मग काय करणार आता तू? हा, मी एक करू शकते. दादाशी नाही पण वहिनीशी बोलू शकते. पण मी वहिनीशी पण कसं बोलणार? अगं मग आता पर्याय नाही, आपल्याला बोलावंच लागेल. नाही तर का नाही आपण कायमचे लांब जाऊ. नाही नाही, आपण लांब नाही जाऊ शकत. हे बघ, तू एक काम कर, तू बोल तुझ्या वहिनीशी, वहिनीला सगळं समजावून सांग. हा, आणि वहिनी बराबर व्यवस्थित दादाला सांगेल. आणि जर नाही सांगितलं तर? मग मला पण माहित नाही काय करायचं पुढं. पण तू फक्त बोल, फक्त पहिल्यांदा वहिनीशी बोल, मग बघू पुढं काय होईल ते होईल. एक काम कर, तू जा आता, कुणी बघायच्या आता, मी बी जातो.
ताई, अहो कुठं तंद्री लागली तुमची? कसले विचार ते? नाही कसलं नाही. काय झालं? लय गपगप दिसताय, चेहरा पण लय पडलेला आहे तुमचा. वहिनी, मला तुमच्यासोबत एक गोष्ट बोलायची होती. अहो बोला की मग, त्याच्यात काय तेव्हा विचारायचंय? बोला बोला, बिंदास बोला. खरंच बोलू? अहो बोला हो. वहिनी, सुनीलचं आणि माझं एकमेकावर प्रेम आहे आणि आमच्या दोघांना लग्न सुद्धा करायचंय. अहो काय बोलताय, कळते का तुम्हाला? हो तुमच्या दादाला कळलं केवढंच जाईन माहिती नाही तुम्हाला. तुम्ही असा विचार तरी कसा केला? वहिनी, मला माहिती आहे सगळं आणि मी दादाशी बोलणार पण होते, पण माझी हिंमत नाही होते हो दादाला बोलायची. तुम्हाला माहिती आहे ना दादाचा स्वभाव किती डेंजर येते. अहो मग तुम्हाला हे समजा माहिती असून पण तुम्ही, अहो तो तुमच्या दादाचा मित्र आहे. मला माहिती आहे वहिनी तो माझ्या दादाचा मित्र आहे, पण असं प्रेम बघून तर नाही ना होतो, असं विचार करून तर नाही होत ना. अहो ताई काय बोलू आता मी तुम्हाला, मला तर तुम्ही बोलायला शब्दच ठेवलेले नाहीयेत. वहिनी, माझ्यासाठी प्लीज एक काम करा ना. काय? तुम्ही दादांना माझ्यासाठी समजून सांगा ना. अहो काही येड्याबिड्या झाल्या काय तुम्ही? मी नाही बोलणार. तुम्हाला माहिती आहे चांगलं तुमच्या दादाचा स्वभाव. नाही नाही वहिनी, आमच्या दोघांचं खरंच एकमेकावर खूप प्रेम आहे आणि आम्हाला दोघांना सुद्धा लग्न करायचंय. अहो पण प्लीज वहिनी माझ्यासाठी करा ना एवढं. प्लीज तुम्ही दादाला समजवा आणि ह्या लग्नाला होकार द्यायलाच लावा. त्यापेक्षा तुम्ही बोला ना तुमच्या दादाशी. नाही नाही, मी नाही बोलू शकत. माझी एवढी हिंमत नाही दादाशी बोलायची. हो मला कुठे राक्षसाच्या तोंडात देताय, तुम्हाला माहिती आहे ना. नाही, तुम्ही बोलू शकता. बरं ठीक आहे, मी बोलते. प्लीज वहिनी मनवा दादाला आणि ह्या लग्नाला होकार द्यायलाच लावा. मी प्रयत्न करते. थांबा, आता काय सूचना झाले बाई. आओ बोलायचं होतं थोडं तुमच्याशी. बोल की. मी काय म्हणते, आपल्या ताई आता मोठ्या झाल्यात, त्यांचं लग्नाचं काहीतरी बघितलं पाहिजे नाही का? मग आता बघतोय ना मी लग्नाचं, चांगलं स्थळ आलं की करून देणार आहे. तू मला काय सांगायची गरज आहे का? अहो तसं नाही, मला असं म्हणायचं होतं, चांगलं पोरग आहे, दिला असतं करून आपण लग्न. कोण? अहो ते पटपट बोलत जातो, माझा आता बाहेर जायची वेळ आहे, काम असतात मला. अहो ते सुनील तुमचा मित्र आहे ना, ते आणि ताई एकमेकांशी लय प्रेम करतात, ते त्यांना लग्न करायचंय. तुमच्याशी बोलायला घाबरत होते ते दोघं जण, म्हणून तुला मध्ये पाठवलं ना? अहो तसं नाही, ताई ताई खरंच खूप प्रेम करतात हो त्यांच्यावर, आणि ते तुमच्या संग स्वतःहून येऊन हा बस बस बस, ले नको वकीलपत्र घेऊ त्याचं. कळलं मला काय म्हणायचं तुला. ती माझ्याशी बोलायची हिंमत नाही म्हणून तुला गाठलं काय? अहो तो घरी आलता का? अहो तसं नाही, ताई बोलत होत्या, त्या रडत पण होत्या आणि त्या स्वतःच येणार होत्या तुमच्याशी बोलायला, पण तुमचा असा हा तापट स्वभाव म्हणून तुला पाठवलं. आणि तापट काय म्हणजे असले उद्योग केले म्हणून चिडलो की मी तापट झालो का? अहो तसं नाही, तुम्हाला माहिती ना, त्या थोड्याशा घाबरूनच राहतात तुम्हाला आणि तुमची इज्जत करतात होत्या. नाहीतर तुम्हाला माहिती आहे सुनील भाऊजी पण बोलायलाच येणार होते तुमच्याशी, पण ते तुम्ही. वा चांगलंय. नाही चालतंय, माझं काय उत्तर असेल ते कळवतो मी. हा मी काय म्हणते, थोडा विचार करा. म्हणजे तुम्ही करतो का आता विचारायचं पण तूच सांगणार मला. हा काय रे, तुम्हाला काय वाटलं? तुमच्या दोघात काय चालू आहे हे मला माहिती नाही. काय दूध खोळं वाटलो का तुम्हाला मी? काय येडाबिडा समजता? अरे तुमचं जे चालू आहे ना ते आधीपासून माहिती होतं मला. आता बोल ना, काय येते का वाचा बसली तुझी? अगं सचिन, हा विषय बोलायचा मी लय वेळा प्रयत्न केला तुला, पण माझी जीभ रेटली नाही. आज सकाळी पण मी तुला मंदिरात बोलायचा प्रयत्न केला,
पण मधीच तो अक्षय आला आणि त्याने तुला तो विषय सांगितला. किती चिडला होता तू बघितलं ना. माझं मनच झालं नाही. मी म्हणलं बोलायचंच नाही. शेवटी मग मी संगीताला सांगितलं. म्हणलं तूच कर बाई काहीतरी. मग तिने वहिनीला सांगितलं आणि वहिनीने मग वहिनीने मला सांगितलं. चांगली तुमची संगीत खुर्ची चालू आहे. अरे मला हे सगळं आधीपासून माहिती होतं, पण मला फक्त बघायचं होतं. मला आधी कोण सांगते, माझी बहीण सांगते का माझा जवळचा मित्र सांगतोय? अगं काय संगीता, तू लहानपणी एवढा हट्ट करायची माझ्याकडं, आणि आता एवढी साधी गोष्ट सांगता येत नाही तुला? दादा, मला भीती वाटत होती रे. माझी हिंमत नाही होत तुझ्या पुढं काय बोलायची. आणि मी उद्या दुसरा मुलगा बघितला असता मग काय केलं असतं तुम्ही? सचिन, वाटल्यास तर आम्ही दोघं नाही भेटत परत कधीच. हा, तुला नसन आवडत तर आम्ही नाही भेटणार परत. मला आहे ना खरंच तुमच्या दोघांचं पण आहे ना आता लाज वाटायला लागली. अरे तुम्ही प्रेम करताय असा अपराध केल्यासारखं का घाबरताय? भेटायचं नाही म्हणजे? अरे तुम्ही बिनधास्त बोलायचं ना माझ्याशी. मी नकार देईन तुम्ही असं डोक्यात आणलंच कसं? अरे पण तुझा असा तापट स्वभाव, तू कधी काय बोलशील सांगता येत नाही, हा, म्हणून मग आम्ही काहीच बोललो नाही तुला. अरे स्वभाव माझा तापट आहे, पण तुला लग्न हिच्याशी करायचंय ना. अरे तुम्हाला अजून पण कळलं नाही का गाढवांनो, माझा होकार आहे. काय? हा, ताई, अभिनंदन. काय माणसं आहे तुम्ही? हा, अरे असेल एखाद्याचा स्वभाव रागीट, पण मला पण कुठेतरी दया माया आहे ना. अरे मी शेवटी भाऊ आहे हिचा. मला वाटतं काहीतरी चांगला मुलगा भेटावा, आणि आता हा मुलगा भेटलाय म्हणल्यावर तू तर माझ्या डोळ्यात एकतच राहणार गावातच. हो. अरे मला बहीण लांब गेल्यासारखं पण वाटणार नाही. आणि तुझे आई वडील, अरे तुझी आई तर लहानपणी तुझ्यासोबत मला पण डबा करून द्यायची. मला तर आज तू डायरेक्ट असा सुखद धक्का दिलाय. मला वाटलंच नव्हतं तू असं माझ्याबद्दल विचार करत असेल म्हणून. तुम्हाला खरं सांगू, तुमच्यापेक्षा जास्त आनंद जास्त मला झालाय. खरंच दादा? हा, बरं आता एक काम करा, घरी जा तू, हा. आणि मी तुझ्या आई वडिलांशी बोलायला संध्याकाळी येतो आज. चालतंय, मी पण आता घरी सांगतो, कारण मी अजून घरी सांगितलंच नव्हतं. ठीक आहे, चालतंय, या. चालतंय, जातो. येतो. थँक्यू दादा. झालं ना मनासारखं? हो, खूप खुश आहे मी. अगं तू खुश तर आम्ही खुश. हा, हे बघा, मी तुमचं आहे ना खूप काही सहन केले, पण तुमच्या भावाचं मी अजिबात काही सहन नाही करणार. अगं संगीता, काय झालंय मला नीट सांगशील का? तुमच्या भावाने उलट सुलट बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाही, आणि असा अपमान मला बिलकुल सहन नाही होणार. वहिनी, काय पण का माझ्यावर कशाला दोष देताय तुम्ही? तुमचं बोलणं किती त्रासदायक असतं माहिती का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का मी चुकीची आहे म्हणून? अरे पण तुम्ही दोघं शांत बसा. सुनील, काय झालं मला नीट सांगशील का? हे बघ दादा, मी फक्त एवढंच म्हणलं होतं, घरातला थोडा खर्च कमी कर. मी काय चुकीच बोललो का? खर्च लगेच यांचा पारा चढतो. खर्च मी काय उधळपट्टी करते का? कामासाठीच खर्च करते का नाही मी पण? अगं संगीता, त्याला तसं म्हणायचं नाही. मग बघ, तू बी जरा बोलताना नीट जरा शब्द वापर ना. उगाच तुमच्या दोघात गैरसमज नको. अरे मी सावकाशच बोलतोय, त्यांना अजून पण सावकाश बोलतोय मी. तुम्ही ना मला डावलताय. झालं. हे बघा वहिनी, अहो माझ्या मनात तसं काही सुद्धा नाहीये. तुम्हाला वाटत असेल तर मी फक्त आपल्या घराचा विचार करतोय मग बोलतोय. मग मी काय नाही करते का घराचा विचार? मी पण घराचाच विचार करते. ए, आता तुम्ही हा विषय ना इथं संपवा. उगाच घरात किरकिर नको. याच्यावर ना निवांत बसून चर्चा करू आपण. वहिनी, भाऊजी बोला की. नाही, चूक झाली माझी. हा? मी असं नव्हतं बोलायला लागत तुम्हाला. तुम्ही घरासाठी एवढं सगळं करताय आणि मी येडा तुम्हाला मरणाचं बोलतोय. मी तुमचा विचार पण करत नाहीये आणि जे तोंडाला येईल ते बोलतोय.
मला याचा लय पश्चाताप व्हायला लागलाय. मला खरंच तुम्ही माफ करा. मी नाही बोलणार असं परत कधी. अहो भाऊजी, असं नका बोलू. खरं तर चुकलं माझंच. मीच समजून घ्यायला पाहिजे होतं. अहो, नाही वहिनी. मी जरा जास्तच बोलली हो रागाच्या भरात. नाही तुमचा राग बरोबर होता. चुकलं माझं. तुम्ही आमच्या दोघा भावांसाठी घरासाठी एवढं सगळं करताय, पण मी वेळात त्याला कदर करीत नाही त्या गोष्टीची. तर नाराज नको. एकमेकांना दोघांची चूक कळली ना तुम्हाला. काय होतं, रागाच्या भरात कामाच्या वैतागापायी बोलतो माणूस एकमेकाला, पण चूक सुधारणं हे आपलं काम आहे. हो आणि दादा वाटलंस तर मी तुझी पण माफी मागतो. अरे येडा आहे का, माझी कशाला माफी मागतो. आणि भाऊजी, मी सगळं तुमच्या भावांसाठीच करते किंवा सगळं आपल्या परिवारासाठीच करते, आपल्या घरासाठीच करते. असं थोडंच आहे की मी स्वतःसाठी करते. बरोबर का नाही? आपला परिवार खुश राहावं म्हणून तरच मी अशी वागते का नाही? आणि वहिनी, आता इथून पुढे का नाही घरातली काय कामं असतील ना, हा. तर मला सरळ सांगत जा. मी सगळी कामं करत जाईन. तुम्ही करणार? हा हा का? का नाही करायचं? तो काय मी बी करू लागेल ना. हा चालतं. अरे कारण करा बापरे. एकट्या थोडी सगळ्यांचं आहे. सगळ्यांचं. हा. बरं चला मग आता सगळे मिळून ना भाजी निवडूयात. चला. लगेच जायचं आता. हा मग शिकवायचे ना तुम्हाला. चला 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 दादा. हा, चला.